पिशेत नाही हिचे बरं का ती XV 500 रुपयाच्या घड्याळ. तर जे अरे मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोम महाराज. तर मित्रांनो, आज आपल्या दुकानाचं उद्घाटन होतं. कसं आप्पा म्हणून तसं मग डायरेक्ट चाललो होतो VIP मध्ये मालेगाव. आणि आज काय गाडी चालवायला नाना म्हणल्याच्या नंतर सगळ्या घोटाळ्यात झाला होता. आणि त्यातली त्यात आमचा आयुष्य शेट नुसतं निघल्यापासून झोपाच काढत होता. आणि वरून आमचे नाना पण गाडी पळवीत नव्हते, त्याच्यामुळे नुसतं बोर झालं होतं गाडीत. पण आप्पानी जेव्हा एनर्जी दिली, मग नाना तर डायरेक्ट ढाकतच नाना असं पेटले होते. मग नाना काय कोणाच्या बापाला ऐकायला तयार नव्हते. आणि वरून आप्पाचं फॅन पेज एवढं डेंजर आहे, डायरेक्ट गाडीच आडवी घातली आम्हाला. गाडी आडवी घातल्याच्या नंतर आप्पाला म्हणले 100% आता आपल्याला मार खावं लागतोय. आप्पा म्हणले आपण नाही मार खायचा. पिक्चर मध्ये हिरोला हाणायला गेल्याच्या नंतर गुंडे कशी एक एक पाठवते, तसं पहिला नानाला पाठवायचं. पहिला नानाला चपकून द्यायचं, नंतर आपण पळून जायचं. तसं काही नाही मित्रांनो, पण नानाला तापल्यामुळे मग नानाला थोडं शांत केलं. मग आप्पा बसले गाडी चालवायला. मग आप्पा गाडी चालवायला बसल्याच्या नंतर 200च्या खाली नसते ते तुम्हाला पण माहिती. फ्रीज मध्ये बर्फाला कसं ठेवते तसं आम्ही नानाला ठेवलं होतं. त्याच्यामुळे नाना आता थोडे 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 शांत होत होते. तर फायनली मित्रांनो 100 किलोमीटर आले तरी अजून नाना गारच झाले नव्हते. मग आप्पानी मस्त एका साईडला गाडी लावली. आप्पा म्हणले सोम आत्ताच नानाला गार केलेलं बरं. नाना जर आता गार नाही झालं पेटला ना, मग आपलं काय करण. आप्पाला म्हणलं बरोबर, पण नानाला गार कसं करायचं. आप्पा म्हणले मी करतो ना, तू कशाला टेन्शन घेतो सोम. मग आपण डायरेक्ट नानाला 5 थम्सअपच्या बाटल्या पिऊ घातल्या. नाना गार नाही, डायरेक्ट बर्फासारखं कडक होऊन गेले. आप्पा म्हणलं आयला मानलं पाहिजे राव तुम्हाला, तुम्ही 5 बाटल्या डायरेक्ट माणूस शांतच करून टाकला ना. आप्पा म्हणतात आपली बहीण डॉक्टर म्हणल्याच्या नंतर आपण पण डॉक्टरच असणार ना. म्हणलं ते पण खरं आहे. आप्पा म्हणले आता आलोय सिन्नरला, मग जाऊ आता सागर दादाला भेटून. मग काही VIP मध्ये सागर दादाच्या ऑफिसवर एंट्री वगैरे केली. सागर दादाचं ऑफिस पण एकदम क्वालिटी होते, नुसते कॅमेरे दिसत होते. इथं सिन्नर मध्ये समृद्धी हवेचा जो टोल आहे सगळ्या दादाच्या हातात मानले. त्यानंतर इथं विषय पण मोठा होऊन गेला होता. आणि आम्ही सागर दादाच्या ऑफिसवर आले. प्रतीक दादा पण ऑफिसवरच आले होते ना, आपण मोबाईल मधून आले होते. इकडे प्रतीक दादाचा VIP मध्ये कॉल सुरू होता. मग दादाच्या ऑफिसवरून हाणली कल्टीन भेटला जीवलग सारखा. सारखा म्हणजे जान आहे सोम पिशेत नाही. सरकार येतं सगळे. आता ओपनिंगला जायचं म्हणल्याच्या नंतर जीवलग सरकारला लगेच गाडीत टाकला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि पुढला ब्लॉग बघायला पण विसरू नका बरं का.